विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अनिल परबांचं वक्तव्य। तू गद्दार कुणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो। मंत्री शंभूराज देसाईंचं अनिल परबांना प्रत्युत्तर। तू बूट चाटत होता, देसाईंचा अनिल परबांवर निशाणा। मुंबईत बेकायदेशीर विनापरवाना बसेस सुरू, ओला उबर आणि इतर खासगी गाड्या सुरू। नाना पटोलेंकडून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित, सरकारनं निवेदन द्यावं, पटोलेंची मागणी। राज्य सरकार विधिमंडळात आज जनसुरक्षा विधेयक मांडणार। तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार। आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक। विधिमंडळाचं कामकाज वाढवलं जाणार का, आज स्पष्ट होणार। पटक पटक के मारेंगेवर निशिकांत दुबे आजही कायम। मुकेश अंबानी मराठी बोलत नाहीत, त्यांना मारून दाखवा, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं पुन्हा एकदा आव्हान। संजय शिरसाटांना आयकरची नोटीस, एका कार्यक्रमात नोटीस आल्याची माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र बीएमसी निवडणूक लढवावी, लोकांचा दबाव, निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात भविष्यात चर्चा करू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। दिवस रात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोक, मी राणेंविरोधात लढा दिला पण यूज अँड थ्रो केलं, शिवसेनेच्या दीपक केसरकरांचा ठाकरे कुटुंबावर निशाणा। निवृत्तीनंतर आयुष्यभर नैसर्गिक शेती करेल, संपूर्ण आयुष्य वेद उपनिषद वाचवण्यात घालवणार, अमित शहांनी सांगितले निवृत्तीनंतरची योजना। मनात निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभ संकेत, शहांच्या निवृत्ती प्लॅनवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर। समरजित घाटगेंकडून पक्षांतरासाठी चाचपणी, समरजित घाटगेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, महसूल मंत्री बावनकुळेंचीही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता, काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर। जुलै अखेरीस उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा, मतदार संघनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। नाशिकमध्ये 35 पैकी केवळ 5 नगरसेवक शिल्लक, डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा। कोल्हापूर जिल्हा परिषद लेखाधिकारी दीपक माने अटकेत, 28,79,000 अपहार केल्याचं निष्पन्न, शालेय पोषण आहार योजनेतील रक्कम फेरफार केल्याचा आरोप। 75ची शाल अंगावर पडते, याचा अर्थ आता थांबावं, मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण। आज बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा पदयात्रेचा चौथा दिवस, बच्चू कडू पायी चालत असल्यानं त्यांच्या पायाला सूज, पायातून रक्तस्राव होत असल्याची माहिती। आज संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवरही चर्चा होण्याची शक्यता। आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई। गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार, दुपारी विधान भवनात बैठक होणार, बैठकीकडे सर्वांचं लक्ष। राज्य निवडणूक आयोगाचं राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी आमंत्रण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बोलावली बैठक। मस्जिद बंदराजवळील डी मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर रेल्वे उड्डाण पुलाचं लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण पार। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात दिल्लीत मोर्चे बांधणी, कर्नाटक सरकारच्या भूमिकेला विरोध करण्याचा निर्णय, विधिमंडळातील सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय। खासदार निशिकांत दुबे यांची खासदारकी रद्द करा, ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे मागणी। हिंजवडीतील आयटी पार्कच्या वाहतूक कोंडीवर उद्या मुख्यमंत्री फडणवीस घेणार बैठक, आयटी युनियनला बैठकीचं निमंत्रण नसल्यानं नाराजी व्यक्त। वंचित बहुजन आघाडीत बहुसंख्य युवकांचा जाहीर प्रवेश, जिल्हाध्यक्ष उत्तर तुकाराम भारती यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार। गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री आणि शिवतीर्थावर कार्यकर्त्यांची गर्दी, कार्यकर्त्यांची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गर्दी।
गुरुपौर्णिमेनिमित्त कणेरी मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. सिद्धगिरी कणेरी मठात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. आज राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह. गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी. गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापूरच्या अक्कलकोट मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. लाखो भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी. भाविकांना विना अडथळा आणि सुरळीत दर्शन मिळावे यासाठी ब्रेक दर्शन सेवा तात्पुरती बंद. सर्व मानाच्या संतांच्या पादुका आज विठ्ठल दर्शन घेऊन पंढरपुरातून घेणार निरोप. गोपाळकाला होऊन आषाढी वारीची होणार सांगता. आज गोपाळकालाने पंढरीच्या आषाढी यात्रेची सांगता. गोपाळकाला साजरा करण्यासाठी सर्व पालख्या गोपाळपूरला दाखल. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई घेणार जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट. दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्यानं घेणार भेट. नागपूरमध्ये पावसामुळे उड्डाणपुलाजवळ मोठा खड्डा. उड्डाणपुलाच्या थरात मोठा खड्डा पडल्याचा धक्कादायक प्रकार. उद्घाटनापूर्वीच पुलाच्या कामाचा दर्जा काय आहे ते समोर. आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचं बिऱ्हाड आंदोलन. नाशिकच्या ईदगाह मैदानावर आंदोलन सुरू. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा. पंढरपुरात विठुरायाची चरणी तब्बल 1 कोटींची चांदी अर्पण. अहिल्यानगर येथील विठ्ठल भक्त अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी चांदीचा दरवाजा केला अर्पण. जळगावमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास मंदिरात भाविकांची गर्दी. देशभरातून भाविक दरवर्षी महर्षी व्यास यांचं दर्शन घेण्यासाठी दाखल. धाराशिवमध्ये नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी प्रकरणी परंडा. शहर बंद. रॅली काढत केलं शहर बंदीचं आवाहन. रॅली दरम्यान पोलिसांचाही मोठा बंदोबस्त. महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आम्हाला मराठीचा अभिमान. पंजाबी नागरिकांनी व्यक्त केलं मराठी भाषेविषयी प्रेम. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी निवडणुकीच्या मतदान केंद्रावर 2 उमेदवारांमध्ये राडा. एका उमेदवारांच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून बंद केलं. नाशिकच्या चांदवडमधील शिक्षण संस्थेवर आरोप. शिक्षण संस्थेवर जमीन हडपल्याचा आरोप. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्यश्रम शैक्षणिक संस्थेचा प्रताप. संदीपान मुंबरेंच्या ड्रायव्हरला जमीन देणाऱ्याची चौकशी. 150 कोटींची जमीन बक्षिसी प्रकरणी चौकशी. सालारजंग वंशजांची आज पुन्हा होणार चौकशी. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्याच्या सौंदर्यात आणखी भर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून धबधब्यावर काचेचा आकर्षक पूल उभारण्यात आला. पुण्याच्या रुबी हॉलमधील किडनी तस्करी प्रकरणी चौकशी समितीची 11 जुलैला मुंबईत बैठक. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या कार्यालयात होणार बैठक. होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलिओपॅथीची परवानगी देण्यास विरोध. सेंट्रल मार्टकडून निर्णयाचा तीव्र निषेध. सेंट्रल मार्टचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र. 30 जूनच्या अधिसूचनेचा मार्टकडून तीव्र शब्दात निषेध. विलेपार्लेमधील जैन मंदिर पाडण्याची कारवाई योग्यच. उच्च न्यायालयाचा निर्वाळा. गडचिरोलीत कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला प्रतिसाद. शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केली निदर्शने. कामगारांना वेतन आणि मजुरांना मासिक पेन्शनसह अनेक मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापूरमध्ये एकात्म मानव दर्शन व्याख्यानाचं हीरक महोत्सव. या अंतर्गत युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. रामलल्लांसाठी आणखी एक भव्य मंदिर बनणार. अयोध्येत अस्सल सागवानी लाकडाचं मंदिर बनणार. पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबारही पूर्ण. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बेंदूर निमित्त बैलजोडी स्पर्धेचं आयोजन. बैलजोडी स्पर्धेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. विविध पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित. अमरावती शहरातील वडाळी तलाव निसर्गाने फुलला. तलावात फुलली कमळाची फुले, पण पर्यटकांना मात्र नो एंट्री. नांदेडमध्ये हदगाव पोलीस स्टेशन बाहेर बजरंग दलाचा मोर्चा. अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या आरोपीला अटक करण्याची मागणी. पुण्यातील दारूवाला पुलाजवळ खांब कोसळला. खांब शाळकरी मुलीच्या डोक्यात पडून मुलगी जखमी.
पुण्यातील कसबा पेठेतील घटनेनं खळबळ. नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर महामार्गाचं काम अपूर्ण, रस्त्याचं काम पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं होम हवन आंदोलन करण्यात आलं. लातूरमध्ये भौतिक सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार. उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पुढाकारातून राबवण्यात येणार उपक्रम. 3 तालुक्यातील मुख्याध्यापकांची पार पडली बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 वर्षात 2400 मातांचे प्राण वाचले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना मातांना वाचवण्यात यश. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी पद रिक्त. अर्धा डझन अधिकाऱ्यांची नावे चर्चेत. मराठवाड्यातील आमदारांच्या शिफारशी. छत्रपती संभाजीनगरात जलजीवन मिशनची गंभीर दुर्दशा. कोट्यवधींचा खर्च, मात्र तरीही 149 गावांना अजूनही पाणी नाही. छत्रपती संभाजीनगरात अपघात रोखण्यासाठी पोलिसांना 50 बॅरिकेड्स भेट. समाजसेवक डॉक्टर शोएब हाशमी यांच्याकडून भेट. बॅरिकेड्समुळे वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यास मदत होणार. विमानाचे तिकीट दर पावसाळ्यामुळे घसरले. उन्हाळ्यात आकाशाला भिडलेले तिकीट दर घसरले. नागपूर मुंबई तिकीट 4100 रुपयांनी कमी. पनवेलमधील उसरलीमध्ये अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई. अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशानं कारवाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात परसबाग उपक्रमाला मोठा प्रतिसाद. प्राथमिक शाळा डाफळेवाडी शाळेतील मुलांनी केली भाजीपाल्याची लागवड. मुलांसोबत पालकांनी देखील नोंदवला सहभाग. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी साचल्याप्रकरणी ठोठावला दंड. मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड. चौकशी अंती मेट्रो कॉर्पोरेशनचा निर्णय. मराठी शाळांसाठी 11 जुलैला आंदोलन. राज्यभर जिल्हा स्तरावर आंदोलन छेडलं जाणार. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती. जालन्यातील निरखेडा येथील रस्त्याची दुरवस्था. पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे, नागरिक त्रस्त. सांगलीत विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आंदोलन. भर पावसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून रस्त्यात बसून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिसांचं कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. निधनामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त. सारथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, मात्र महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना अद्याप मिळाली नसल्यानं संताप व्यक्त. नाशिकच्या खैरेवाडी भागात अजूनही रस्ते पूल नाहीच. नागरिकांची जंगलातून 4 किलोमीटर पर्यंतची पायपीट. हैदराबादमध्ये ईडीकडून 28 सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल. सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल. बेटिंग ॲप घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप. मासिक पाळीचा संशय. विद्यार्थिनींना विवस्त्र करून तपासणी. शहापूरच्या RS दमानिया शाळेतील धक्कादायक प्रकार. शाळेतील मुख्याध्यापिकेसह 8 जणांना अटक. लोणावळा परिसरात पावसाचा जोर. पावसामुळे निसर्ग सौंदर्य खुललं. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भंडारा जिल्ह्यात पावसाची उसंत. वैनगंगेतील पाणी पातळीत खालावली, मात्र चूलबंद नदी पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरूच. गडचिरोलीत सलग 3ऱ्या दिवशी पूर परिस्थिती कायम. 15 पेक्षा जास्त मार्गांवरील वाहतूक ठप्प. पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला. पुलांवर पोलीस तैनात. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा कहर. वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. धरणात पाण्याची आवक कमी झाल्यानं पाण्याचा विसर्ग 24 तास लांबणीवर. धरणात 71.98 TMC इतका पाणीसाठा शिल्लक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.